आईचे बद्दल, माझी आई शिकलेली नव्हती, म्हणजे तिचं शिक्षण मॅडम काही झालं नव्हतं. ती वयाच्या 81 वर्षी तिचं निधन झालं 4 वर्षापूर्वी. तर माझ्या आईच्याबद्दल मला जर आठवणी सांगायचं भरपूर आठवणीत, पण एक मी साधी आठवण सांगतो की माझ्या वडिलांचं, म्हणजे आई असून अशिक्षित असून तिने काय केलं माझ्याबद्दल तुम्ही सांगू शकतो, पण तिने स्वतःसाठी काय केलं आणि आमच्यासाठी काय केलं त्याबद्दल मी सांगतो. की माझी आई अशिक्षित होती, आईला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. माझ्या वडिलांचा किराणा माल, रेशनिंग दुकान आणि कापड दुकानाचा व्यवसाय होता. ज्यावेळेस माझे वडील मार्केटला बाहेर जायचे त्यावेळेस आत्ता पहिल्यासारख्या नोटा नव्हत्या, चिल्लर असायची. 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, 5 पैसे, 10 पैसे, 4 आणे, 8 आणे, सगळ्यांना माहीत असेल ना. तर ते पैसे तसे असायचे आणि ते पैसे मोजणे फार क्रिटिकल असायचे. आणि माझ्या वडिलांची एक बर्फ फॅक्टरी होती, आजही आहेत बर्फ फॅक्टऱ्या. तर बर्फ फॅक्टरी होती, त्या बर्फ फॅक्टरीमध्ये जे आईस्क्रीमचे गोळेवाले विकायचे त्याची सगळी चिल्लर आईकडे यायची. आणि ती आई ती चिल्लर बरोबर 1 पैशाची ढीग लावायची 10, बरोबर 2 पैशाची 10, असे सगळे ढीग लावून पॅक पुडी करून चिल्लर अशी आई पॅक करून माझ्या वडिलांच्या ताब्यात द्यायची. त्यावेळेची आई मी पाहिली, तसंच मी त्याचं अनुकरण आज करतो. की माझ्याकडे किती जरी पैसे आले तर जी आईने मला त्या काळात शिकवण दिली की पैसे कसे मोजायचे, पैसे कसे ठेवायचे, पैसे कसे जपायचे, ते आजही मी आत्मसात जातो. म्हणून मी आज जे मला लोक म्हणतात की राजू काका उद्योगपती, तो कुणाच्या मुळे असेल तर फक्त माझ्या आईमुळे आहे, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. दुसरी आठवण माझ्या आईची की मी ज्यावेळेस शाळेत जात होतो आणि थोडं लहान होतो, वाचता येतं, लिहित होतो. आणि माझ्या वडिलांचं किराणा माल दुकान होतं आणि मला पेपर लिहायला दिला. पेपर लिहायला दिल्यानंतर मला आमचे शिक्षक आमच्या वडिलांचे ह्याचे ओळखीचे होते. तर मला वडिलांनी सांगितलं, तुला जर काय नाही आला तर शिक्षकांना समजून घे, विचारून घे प्रश्न. मी शिक्षकांना प्रश्न विचारायच्या ऐवजी उत्तर विचारायला गेलो की सर ह्या प्रश्नाचं उत्तर काय. तर सर म्हणले, अरे आसपास बघून लिह. मला वाटलं ते आसपास उत्तर आहे. मी सगळ्या पेपरवर आसपास आणि ते पेपर घेऊन माझे शिक्षक माझ्या आईकडे गेले. आईने मला कमीत कमी 4 तास उन्हात उभं. आई काय असती त्याबद्दल मी तुम्ही सांगितलं. अशा पद्धतीने भरपूर आठवणी, एक आठवणी झालं तर काही भावनिक आठवणी बी मॅडम आहेत, काही भावनिक आठवणी असतात, काही असं असतात. सगळ्या प्रकारच्या आठवणी सांगणं शक्य होणार नाही. त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो.